आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पार्ट 2 MCQ सिरीज घेऊन आलेलो आहोत। यामध्ये जे 50 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत ते पूर्ण टेक्निकल असतील आणि संपूर्ण इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पदाशी निगडित असतील। आणि हे जे प्रश्न आहेत, येणारी जी परीक्षा आहेत ते वरिष्ठ तंत्रज्ञ आणि विद्युत सहाय्यक यासाठी संपूर्ण यामध्ये तुमचा सराव होऊन जाईल। चला तर पहिला प्रश्न क्रमांक 1, झेनर डायोड आर डिझाइन टू ऑपरेट अंडर रिकामी जागा। झेनर डायोड अंतर्गत ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रिव्हर्स बायस। प्रश्न क्रमांक 2, द इलेक्ट्रोडायनॅमोमीटर इंस्ट्रूमेंट मेजर फिलिंग द ब्लँक्स। इलेक्ट्रोडायनॅमोमीटर इंस्ट्रूमेंट मोजमाप रिकामी जागा। तर इलेक्ट्रोडायनॅमोमीटरचा या ठिकाणी काय मेजर करते हा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 AC अँड DC बोथ। प्रश्न क्रमांक 3, इफ अ पीस ऑफ आयरन is to be electroplated by gold layer, find the mass of gold layer deposit on the surface in a 10 minute if current flowing is 50 ampere and magnitude of ECE is 0.003। तर या प्रश्नामध्ये आपल्याला आपण मराठीमध्ये सुद्धा पाहून घेऊ। जर लोखंडाचा तुकडा सोन्याच्या थराने इलेक्ट्रोप्लेट करायचा असेल तर त्याच्या पृष्ठभागावर 10 मिनिटात सोन्याच्या थराचे वस्तुमान काढा। आपल्याला या ठिकाणी मास ऑफ गोल्ड काढायचा आहे आणि त्यामध्ये विद्युत प्रवाह जे दिलेला आहे 50 एम्पियर आणि इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट दिलेला आहे 0.003। तर या ठिकाणी आपल्याला मास ऑफ गोल्ड जर काढायचं असेल तर आपण या ठिकाणी हे जे आपल्याला रिलेशन दिसत आहे तर रिलेशन असं असेल, मास ऑफ गोल्ड डिपॉझिट इक्वल्स टू इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट इंटू करंट इंटू टाइम। करंट इंटू टाइम याला आपण काय म्हणतो, चार्ज सुद्धा म्हणत असतो। तर चार्जचे युनिट कधी काय असते तर कुलंब असते। तर आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट दिलेला आहे प्रश्नामध्ये। करंट जो आहे, करंट म्हणजे 50 एम्पियर दिलेला आहे आणि टाइम 10 मिनिट्स दिलेला आहे। तर आपल्याला हा जो टाइम दिलेला आहे या टाइमला आपल्याला काय करायचं आहे, सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे। सेकंड मध्ये कन्वर्ट करत असताना आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो 60 सेकंडने इंटू। तर याचं उत्तर कसं असते, जर आपण सेकंड मध्ये जर काढलं तर 600 सेकंड। त्यानंतर आताच सांगितलं करंट आणि टाइम म्हणजेच काय तर चार्ज होते। तर मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 50 एम्पियर इंटू 600 सेकंड इक्वल्स टू 30,000 कुलंब आणि चार्जचे युनिट काय असते तर कुलंब आहेत। आणि त्यानंतर आपल्याला जो रिलेशन होतं मास ऑफ गोल्ड डिपॉझिटेड, आपल्याला ECE म्हणजेच काय तर इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे आणि आत्ताच आपण चार्ज फाइंड आउट केलाय। चार्ज म्हणजेच काय तर करंट इंटू टाइम। करंट 50 एम्पियर आणि टाइम दिलेला आहे 600 सेकंड। तर हे जे चार्जचे जे आन्सर आहेत ते या ठिकाणी पुटअप करायचं आहे आणि याचं उत्तर असेल, जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा याचं उत्तर असेल 9 ग्राम। तर याच्यावर मास जे डिपॉझिट होईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 9 ग्राम। प्रश्न क्रमांक 4, FET स्टँड्स फॉर। FET म्हणजे काय तर याचा फुल फॉर्म विचारला या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर। प्रश्न क्रमांक 5, एम्पियर पर मीटर इज अ युनिट ऑफ। एम्पियर पर मीटर हे कशाचं युनिट आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ। प्रश्न क्रमांक 6, विच ऑफ द फॉलोइंग इम्प्युरिटीज इज नॉट टेट्राव्हॅलंट। खालीलपैकी कोणती अशुद्धता टेट्राव्हॅलंट नाही। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम। प्रश्न क्रमांक 7, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप ऑफ फाईल। म्हणजेच खालीलपैकी कोणती किंवा कोणता फाईलचा प्रकार नाही। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रेक्टँग्युलर फाईल। प्रश्न क्रमांक 8,
विच टाइप ऑफ अर्थिंग इज रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग फिगर. खालील आकृतीद्वारे अर्थिंगचा कोणता प्रकार दर्शविलेला आहे. आपल्याला डायग्राम वरून ओळखायचा आहे अर्थिंगचा प्रकार. तर ऑप्शन बघूया. प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग, स्ट्रीप अर्थिंग आणि रॉड अर्थिंग. तर या डायग्राम वरून आपल्याला असं आढळते की हे कुठल्या प्रकारची अर्थिंग आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाईप अर्थिंग. प्रश्न क्रमांक 9, बँड गॅप म्हणजे एनर्जी गॅप ऑफ डायमंड इज रिकामी जागा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 6 इलेक्ट्रॉन वोल्ट. ॲक्युरेट जर बघितलं, डायमंड इज अ वाईड बँड गॅप ऑफ सेमीकंडक्टर इज 5.47 इलेक्ट्रॉन वोल्ट हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. परंतु त्याच्या जवळजवळ जे दिलेलं आहे 6 इलेक्ट्रॉन वोल्ट, तर आपल्याला 6 जे आहेत त्याच्या जवळचं उत्तर आहे. तर आपल्याला या ठिकाणी मार्किंग करत असताना आपल्याला 6 इलेक्ट्रॉन वोल्ट हे मार्किंग करायचं आहे. आणि जर समजा 5.47 जर आलं तर प्रश्नामध्ये आपल्याला 5.47 ला मार्क करायचं आहे. तर लक्षात ठेवा, डायमंड जे आहेत सेमीकंडक्टर त्याच्यात बँड गॅप जर विचारला तर अप्रॉक्सिमेट 5.47 असते. आणि असा जर ऑप्शन नसेल तर त्याच्या जवळची जी व्हॅल्यू असेल म्हणजे अप्रॉक्स व्हॅल्यू असेल तर ते आपल्याला घ्यायची आहे 6 इलेक्ट्रॉन वोल्ट. प्रश्न क्रमांक 10, विच ऑफ द फॉलोइंग इज फील्ड अराउंड द अर्थ इलेक्ट्रोड टू रिड्यूस द रेजिस्टन्स ऑफ अर्थ. अर्थ प्रतिकार कमी करण्यासाठी अर्थिंग इलेक्ट्रोभोवती खालीलपैकी काय भरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सॉल्ट अँड कोल. प्रश्न क्रमांक 11, विच ऑफ द फॉलोइंग इंटरनल कंपोजिशन डज नॉट कंटेन 4 लेयर. खालीलपैकी कोणत्या अंतररचनेमध्ये 4 स्तर नाहीत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, UJT. प्रश्न क्रमांक 12, आउटपुट सिग्नल ऑफ कॉमन एमिटर एम्प्लीफायर इज रिकामी जागा आउट ऑफ फेज विथ इनपुट सिग्नल. कॉमन एमिटर एम्प्लीफायर आउटपुट सिग्नल इनपुट सिग्नलसह रिकामी जागा फेजच्या बाहेर असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 180 डिग्री. प्रश्न क्रमांक 13, इन अ प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट करंट फिलिंग द ब्लँक्स व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर इज. प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट रिकामी जागा व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लीड अँड 0. प्रश्न क्रमांक 14, इफ द पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज 230 वोल्ट अँड इट्स ॲव्हरेज व्हॅल्यू विल बी. जर अल्टरनेटिंग करंटचे पीक व्हॅल्यू 230 वोल्ट असेल तर त्यांचे सरासरी मूल्य म्हणजेच ॲव्हरेज व्हॅल्यू रिकामी जागा असेल. ॲव्हरेज व्हॅल्यू काढत असताना आपल्याला या पद्धतीचं रिलेशन पहिले घ्यायचं आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू इक्वल्स टू 2/π इंटू पीक व्हॅल्यू. आता पीक व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी अल्टरनेटिंग करंटचं या ठिकाणी दिलेलं आहे 230 वोल्ट. आणि पीक व्हॅल्यू दिल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ॲज इट इज या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पुटअप करायचं आहे 230 इंटू वोल्ट. सगळ्यांना माहिती आहे पायची व्हॅल्यू किती असते 3.14. ॲज इट इज आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं उत्तर येते 146.51 वोल्ट. जे युनिट व्हॅल्यू आहेत ते युनिट व्हॅल्यू 146 जे व्हॅल्यू आहेत ते नियरली अबाउट ऑप्शन नंबर 2 याच्या समांतर येत आहेत. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 146.28 वोल्ट. प्रश्न क्रमांक 15, इन CRO टाइम टेकन बाय द बीम टू एक्साइट अ डिफाइंड एरिया ऑफ फॉस्फेट कॅन बी ॲडजस्टेड बाय रिकामी जागा कंट्रोल. CRO मध्ये फॉस्फेटचे निश्चित क्षेत्र उत्तेजित करण्यासाठी बीमने लागणारा वेळ रिकामी जागा नियंत्रणाद्वारे समायोजित केला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टाइम डिवायडेड बाय डिव्हिजन. प्रश्न क्रमांक 16, इन अ इन्सेंट्रिक सेमीकंडक्टर रिकामी जागा कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये रिकामी जागा विद्युत चालकतेमध्ये योगदान देतात.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बोथ होल अँड इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 17. इफ synchronous speed of motor is 1000 rpm whereas it is supply frequency is 50 Hz, what will be the number of pole in a motor? या प्रश्नामध्ये आपल्याला नंबर ऑफ पोल फाइंड आउट करायचे आहेत. नंबर ऑफ पोल फाइंड आउट करत असताना आपल्याला माहिती आहे 120 इंटू एफ डिवायडेड बाय पोल इक्वल्स टू सिंक्रोनस स्पीड. तर हा एक रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन आहे. सिंक्रोनस स्पीड इक्वल्स टू 120 इंटू एफ डिवायडेड बाय पी म्हणजेच पी म्हणजेच काय तर नंबर ऑफ पोल. आपल्याला फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी सुद्धा या प्रश्नामध्ये दिलेली आहे 50 हर्ट्ज आणि सिंक्रोनस स्पीड जे आहेत ते 1000 RPM दिलेले आहेत. सिंक्रोनस स्पीड म्हणजेच काय NS. तर आपल्याला जो गिवन डाटा आहे तो गिवन डाटा आपल्याला ॲज इट इज या रिलेशन मध्ये पुटअप करायचा आहे. पुटअप केल्यानंतर याचा आन्सर येते 6 पोल. तर लक्षात ठेवा परीक्षेला जात असताना काही निवडक फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवा आणि त्याच्या भरोशावर जर एक जरी न्यूमरिकल आला तरी तुमचा त्या प्रश्नावरचा मार्क तुम्हाला 100% मिळून जातील. तर लक्षात ठेवा रिलेशन जेवढे आपण या ठिकाणी घेतोय किंवा फॉर्म्युले या ठिकाणी जेवढे घेतोय प्रश्नामध्ये ते तुमचे लक्षात असले पाहिजेत. तर प्रश्न क्रमांक 17 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 6 पोल. प्रश्न क्रमांक 18. In a concealed wiring system, a saddle is established at approximately what distance from the switch box? Concealed wiring system मध्ये स्विच बॉक्स पासून अंदाजे किती अंतरावर सॅडल स्थापित केले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 30 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 19. इन अ AC सर्किट इफ रिएक्टन्स इज 0 देन पॉवर फॅक्टर विल बी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 युनिटी. प्रश्न क्रमांक 20. ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज अबाउट. रिकामी जागा. हाफ वेव्ह रेक्टिफायरचा ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर सुमारे रिकामी जागा असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 0.287. प्रश्न क्रमांक 21. Constant and variable losses in generator are same. It is working at. जनरेटर मधील स्थिर आणि व्हेरिएबल लॉसेस समान असतात तेव्हा रिकामी जागा जनरेटर कार्य असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मॅक्झिमम इफिशियन्सी. प्रश्न क्रमांक 22. द फॉलोइंग फिगर डिप्लेक्ट म्हणजे खालील आकृती तुम्हाला दर्शवलेली आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर या आकृतीवरून आपल्याला समजते की हे कशाचं डायग्राम आहे तर इंटरमिडिएट स्विच आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 इंटरमिडिएट स्विच. प्रश्न क्रमांक 23. द डिप्लोरायझर इन अ ड्राय सेल इज. रिकामी जागा. ड्राय सेल मधील डिप्लोरायझर रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मॅग्नीज डायऑक्साइड. प्रश्न क्रमांक 24. द फॉलोइंग सिम्बॉल रिप्रेझेंट. खालील चिन्ह दर्शविते. या चिन्हावरून आपल्याला ओळखायचं आहे हा कुठल्या गेटचा प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 XOR गेट. प्रश्न क्रमांक 25. इन्सुलेशन रेजिस्टन्स इज. रिकामी जागा लेंथ ऑफ केबल. इन्सुलेशन रेजिस्टन्स ही केबलची रिकामी जागा लांबी असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. प्रश्न क्रमांक 26. व्हॉट इज बिंग रिप्रेझेंटेड इन अ गिवन सिम्बॉल. या सिम्बॉल वरून आपल्याला ओळखायचं आहे हा सिम्बॉल कशाचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 27. क्वांटिटी विच व्हेरी सायनुसॉइडल विथ टाइम आर नोन ॲज. वेळेनुसार सायनुसॉइडल बदलणारे प्रमाण म्हणून ओळखले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फेजर क्वांटिटी. प्रश्न क्रमांक 28. सॉफ्ट सोल्डरिंग इज डन ॲट अ टेम्परेचर. सॉफ्ट सोल्डरिंग रिकामी जागा तापमानात केले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिलो 450 डिग्री सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 29. द मेल्टिंग पॉइंट ऑफ कॅडमियम इज.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 321 डिग्री सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 30. द फॉलोइंग फिगर इज द सिम्बॉल ऑफ. खालील आकृतीचे प्रतीक आहे व्हेरॅक्टर डायोड. प्रश्न क्रमांक 31. विच ऑफ द फॉलोइंग डायोड इज यूज फॉर पॅनल इंडिकेटर. खालीलपैकी कोणता डायोड पॅनल इंडिकेटर साठी वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 LED. प्रश्न क्रमांक 32. द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ क्लास ए पॉवर एम्प्लीफायर इज. क्लास ए पॉवर एम्प्लीफायर ची कमाल कार्यक्षमता रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 50%. प्रश्न क्रमांक 33. द गेज ऑफ सुपर इनॅमल वायर इज मेजर्ड बाय. सुपर इनॅमल वायरचे माप रिकामी जागाने मोजले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वायर गेज. प्रश्न क्रमांक 34. इफ द टीथ ऑफ टेनॉनसा आर वॉर्न आउट इन ऑर्डर टू मेक द टीथ शार्प. जर टेनॉनसॉचे दात जीर्ण झाले असतील तर दात तीक्ष्ण करण्यासाठी रिकामी जागा वापरतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इट मस्ट बी रब विथ ट्रँग्युलर फाईल. ते त्रिकोणी फाईलने घासणे आवश्यक असतात. प्रश्न क्रमांक 35. इन अ सिंक्रोनस जनरेटर द व्होल्टेज रेग्युलेशन इज नॉट ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर. सिंक्रोनस जनरेटर मध्ये व्होल्टेज रेग्युलेशन नेहमी रिकामी जागासाठी सकारात्मक असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लीडिंग लोड. प्रश्न क्रमांक 36. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स इन TNC अर्थिंग सिस्टम इज. रिकामी जागा. TNC अर्थिंग सिस्टम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हाय. प्रश्न क्रमांक 37. अ 3-pin सॉकेट हॅज लार्जेस्ट होल ऑफ. 3-pin सॉकेट मध्ये रिकामी जागाचे सर्वात मोठे छिद्र असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अर्थिंग. प्रश्न क्रमांक 38. फॉर्म फॅक्टर फॉर अल्टरनेटिंग करंट इज 1.11. द रेशिओ ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू विल बी. अल्टरनेटिंग करंटसाठी फॉर्म फॅक्टर 1.11 आहेत. त्याच्या RMS मूल्यांची सरासरी मूल्यांचे गुणोत्तर किती असेल. आता सगळ्यांना माहिती असेल तर फॉर्म फॅक्टर जे आहेत तर फॉर्म फॅक्टर इट इज द रेशो म्हणजे त्याचा एक फॉर्म फॅक्टरलाच आपण असं म्हणतो रूट मीन व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. आता RMS डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू आपण फॉर्म फॅक्टरला म्हणतोय. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे द रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. म्हणजेच आपल्याला फॉर्म फॅक्टरचीच व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची आहे कारण आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. म्हणजेच फॉर्म फॅक्टरचाच आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला विचारलेला आहे. म्हणजेच त्याचाच रेशो या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर असेल 1.11. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 1.11. आपण जेवढे पण सिरीज मध्ये फॉर्म्युले घेतोय रिलेशन घेतोय तर ते एकदा आपल्या याच्यात नोट डाऊन करत राहा जेणेकरून जे अशाच पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर लगेच सोडवता आला पाहिजेत. प्रश्न क्रमांक 39. द युनिट ऑफ इंडक्टन्स इज हेनरी बट युनिट ऑफ इंडक्टिव्ह रेजिस्टन्स इज. इंडक्टन्सचे एकक हेनरी आहेत परंतु प्रेरक अभिक्रियाचे एकक म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचे एकक रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओहम. प्रश्न क्रमांक 40. रबर वॉल ऑफ आर्टिफिशियल रेस्पिरेटर मस्ट बी ऑपरेटेड. कृत्रिम श्वासोच्छवास यंत्राचा रबर वॉल रिकामी जागा ऑपरेट करणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 15 ते 20 टाइम्स पर मिनिट. 15 to 20 टाइम्स पर मिनिट. प्रश्न क्रमांक 41. पॉवर गेन इन CB कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर इज. ट्रान्झिस्टरच्या CB कॉन्फिगरेशन मध्ये पॉवर गेन रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लो. प्रश्न क्रमांक 42.
द डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर इज जनरली कनेक्टेड इन. वितरण ट्रान्सफॉर्मर सामान्यतः कनेक्ट केलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेल्टा स्टार. प्रश्न क्रमांक 43. अ 3-wire DC distribution system make available. 3-wire DC distribution व्यवस्था उपलब्ध करून देते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2 व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 44. द मेजर पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑन सेकंडरी डिस्ट्रीब्युशन इज मेड ऑन. दुय्यम वितरणावरील गुंतवणुकीचा प्रमुख भाग वर केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 45. विच ऑफ द डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज यूज फॉर डोमेस्टिक लोड. घरगुती भारासाठी कोणती वितरण प्रणाली वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंगल फेज म्हणजे 1 फेज 2 वायर सिस्टम. प्रश्न क्रमांक 46. रेडियल सिस्टम ऑफ पॉवर डिस्ट्रीब्युशन इज यूज फॉर. वीज वितरणाची रेडियल प्रणाली यासाठी वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शॉर्ट डिस्टन्स ओनली. प्रश्न क्रमांक 47. अ बूस्टर इज कनेक्टेड इन अ. रिकामी जागा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिरीज विथ फीडर. प्रश्न क्रमांक 48. द कंडक्टर कनेक्टिंग कंझ्युमर टर्मिनल टू द डिस्ट्रीब्युटर इज कॉल्ड ॲज. ग्राहक टर्मिनलला डिस्ट्रीब्युटरला जोडणारा कंडक्टर असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सर्व्हिसमेन. प्रश्न क्रमांक 49. रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज. चांगल्या वितरण प्रणालीची आवश्यकता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टमला रिक्वायरमेंट असणाऱ्या विचारलेल्या आहेत. तर ऑल ऑफ द अबव याचं उत्तर आहे. म्हणजेच प्रॉपर व्होल्टेज असणं आवश्यक आहे, अवेबिलिटी ऑफ पॉवर ऑन डिमांड, त्यानंतर रिलायबिलिटी. प्रश्न क्रमांक 50 आणि या आपल्या पार्ट 2 चा नवीन सिरीज MCQ मधला पार्ट 2 आपण या ठिकाणी घेतोय. त्याचा शेवटचा प्रश्न. द लो लॅगिंग पॉवर फॅक्टर रिझल्ट इन. कमी लॅगिंग पॉवर फॅक्टर परिणामी असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव. म्हणजेच लार्ज कॉपर लॉसेस, त्यानंतर पुअर व्होल्टेज रेग्युलेशन आणि रिड्यूस्ड हँडलिंग कॅपॅसिटी. तर अशाच पद्धतीचे आपण दररोज एक व्हिडिओ घेऊन आपण संपूर्ण टेक्निकल प्रश्न कव्हर करणार आहोत. याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होईल. आणि आपण व्हिडिओ झाल्यानंतर याची जे PDF आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणारच आहोत. पण जे कुठले विद्यार्थी आता नवीन असतील, आपल्या चॅनलला जस्ट जॉईन झालेले असतील, त्यांनी आपले मागचे व्हिडिओ सुद्धा बघायचे, जेणेकरून आपले कन्सेप्ट काय होतील त्या ठिकाणाहून कव्हर होतील. आणि आपण भरपूर PYQ प्रश्न परीक्षेसाठी घेतलेले आहेत. तर ते सुद्धा आपण या रिवाइज करत राहा. आणि आपण जे येणारी जे सिरीज असेल किंवा येणारा जो पार्ट असेल त्यामध्ये आपण नवनवीन प्रश्न यामध्ये घेऊन येतोय. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे कुठले विद्यार्थी असतील आपल्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना सुद्धा शेअर करा. भेटूया आपण पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.